पूर्वाला बघून अस्मिताला खूपच नवल वाटत होते. शर्वरी अश्रू थांबून पुढे म्हणाली, अपघातामुळे पूर्वाला शाळेत 1 वर्षाचा गॅप घ्यावा लागला. घरात नुसतं बसून तिचं मन कुठेच लागायचं नाही आणि तिला असं बसून माझे अश्रू संपायचे नाहीत. मग अमित म्हणाले, पूर्वा स्कूलमध्ये जाऊन शिकू शकत नाही तर काय झालं, पण स्कूल तरी घरी येऊ शकते ना. म्हणजे नेमके काय म्हणायचं आहे तुम्हाला? शर्वरीने अमितला प्रश्न केला. अगं, आपण पूर्वासाठी एक होम ट्युटर ठेवूया, म्हणजे ते घरी पूर्वाला चालू वर्षाचे सगळं शिकवतील आणि मग पुढच्या वर्षी तिला अभ्यास कठीण जाणार नाही, अमितने सांगितलं. आम्हाला त्याचं म्हणणं पटलं आणि म्हणून मग आम्ही पेपरमध्ये जाहिरात दिली. अस्मिताला हे सगळं ऐकून पूर्वासाठी वाईट वाटत होतं, पण विषयांतर करण्यासाठी ती म्हणाली, चला पूर्वा, अभ्यास करायचा ना आता? हो हो चला, मी तुम्हाला माझी रूम दाखवते, असं पूर्वा म्हणाली. अस्मिताने तिच्या चेअरला हात लावून ती पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला. डोंट डू दिस मॅम, आय विल मॅनेज माय सेल्फ, पूर्वा म्हणाली. ओ सॉरी बेटा, खुर्चीवरून पटकन हात बाजूला करत अस्मिता म्हणाली. इट्स ओके मॅम, पूर्वा म्हणाली. एवढीशी पूर्वा, पण वस्तुस्थिती किती पटकन स्वीकारली तिने. कोणी आपल्याला लाचार समजू नये म्हणून किती स्ट्रॉंग केलं तिने स्वतःला. स्वावलंबी हो, हा शब्द अगदी योग्य आहे पूर्वासाठी. दिस इज माय रूम मॅम, पूर्वा म्हणाली. पूर्वाच्या बोलण्याने अस्मिता भानावर आली. अस्मिता रूममध्ये आली. हॉलप्रमाणेच पूर्वाची खोलीही खूप सुंदर सजवली होती. बेबी पिंक कलर होता तिच्या रूमच्या भिंतीवर. प्रिन्सेसची प्रिंट असलेली बेडशीट अंथरली होती. तिच्या गादीवर बेडच्या समोरच्या भिंतीवर पूर्वाचे पहिल्या दिवसापासून ती 10 वर्षाची होईपर्यंतचे सर्व फोटोज लावलेले होते. खिडकीच्या समोरच तिचं स्टडी टेबल होतं. सगळा रूम बघून तिला खूप नवल वाटलं, कारण अस्मिताला असाच रूम तिच्या मुलीसाठी सजवायचा होता. पण सुधांशूला हा सगळा खर्च अनावश्यक वाटायचा. अनावश्यक म्हणण्यापेक्षा हौसेसाठी त्याच्याकडे कधीच पैसे नसायचे. सदर तो ते देतच नसे आणि म्हणून त्याने कधीच अस्मिताचं ऐकले नाही. आज कुठला सब्जेक्ट शिकवाल मॅम, पूर्वाने प्रश्न केला. आज आपण मॅथ शिकू, चालेल ना, अस्मिता पूर्वाकडे बघून म्हणाली. हो चालेल मॅम, पूर्वा. अस्मिताने पूर्वाला शिकवायला सुरुवात केली, पण जेव्हा जेव्हा ती तिच्या डोळ्यात बघायची अस्मिताला खूप वेगळंच वाटायचं. तिचे ते गहारे डोळे तिला सारखी भूतकाळातील त्याची आठवण करून देत होते. पूर्वाचे मोकळे काळेभोर कुरळे केस वाऱ्याच्या झुळूक बरोबर तिच्या चेहऱ्यावर येत होते. ती ज्याप्रमाणे मानेला झटका देऊन ते दूर करायची ती पद्धत हुबेहूब त्याच्यासारखी होती. अस्मिताचं लक्ष शिकवण्यापेक्षा पूर्वाचे हावभाव टिपण्याकडेच जास्त होतं. 2 भिन्न व्यक्तीमध्ये इतके साम्य कसे काय असू शकते, हा विचार अस्मिताला अस्वस्थ करत होता. तिने कसे तरी आजचे लेक्चर संपवले. पूर्वाला होमवर्क देऊन ती घरी जाण्यासाठी निघाली. ओके पूर्वा, हा होमवर्क पूर्ण कर, मी उद्या आल्यावर चेक करेल, अस्मिता बोलली. ओके मॅम, असं बोलून पूर्वाने अस्मिताला गोड स्माईल दिली. त्याचबरोबर अस्मिता एकदम बोलली, ओ नो, खळीसुद्धा. काय झालं मॅम, तुम्ही असं का बोलताय? पूर्वा प्रश्नार्थक नजरेने विचारले. पूर्वाच्या प्रश्नाने अस्मिता गोंधळून गेली. काही नाही बेटा, असंच, येते मी, अभ्यास करून ठेव. आणि ती पूर्वाच्या घरून निघाली. अस्मिता तिथून निघाली खरी, पण तिचं मन अजूनही पूर्वाकडेच घुटमळत होतं. चालता चालता ती विचार करत होती. पूर्वाचे घारे डोळे, तिचे कुरळे केस आणि हसताना एकाच गालावर पडणारी खळी, हे सगळं सारखं कसं असू शकतं? असं तर नसेल की पूर्वा त्याची मुलगी? नाही, असं कसं होईल? पण असूही शकतं. आपण पूर्वाच्या वडिलांना अजून भेटलो नाही ना. अस्मिता, आवाज आला आणि अस्मिताचे विचार थांबले. तिने आवाजाच्या दिशेने बघितलं. प्रेरणा, तिची मैत्रीण, तिला आवाज देत होती. काय ग अस्मिता, केव्हाची आवाज देते? प्रेरणा, अगं सॉरी, मी थोडं घाईत होती त्यामुळे मला ऐकायला नाही आलं. सॉरी यार, अस्मिता म्हणाली. काही हरकत नाही ग. सुधांशूचं ऐकून खूप वाईट वाटलं.
मी तेव्हा दुबईला गेले होते म्हणून नाही येऊ शकले, पण असं अचानक कसं झालं? प्रेरणाने प्रश्न विचारले. हार्ट अटॅक आला त्यांना आणि ते. अस्मिता बोलता बोलता थांबली. जाऊ दे सोड सारं, काही गोष्टी नसतात आपल्या हातात, प्रेरणा म्हणाली. अस्मिताने फक्त होंकार भरला. बाय द वे, तू इथे काय करत आहेस? कुठे गेली होतीस? प्रेरणा, अगं इथून थोडं दूर नीलकंठ सोसायटीमध्ये तिथे मिस्टर लोखंडे राहतात. त्यांची मुलगी आहे पूर्वा, तिला शिकवण्यासाठी आले होते मी इथे, अस्मिताने माहिती दिली. अच्छा अस्मी, तुझी हरकत नसेल तर माझे ओळखीचे एक काका आहेत, त्यांची एक शैक्षणिक संस्था आहे, तर तिथे तुझ्या नोकरीबद्दल शब्द टाकून बघू, प्रेरणाने विचारले. हो ग चालेल मला, थँक्स तुला. अस्मिता म्हणाली. अरे दोस्त म्हणते आणि थँक्स पण, प्रेरणा नाराजीने बोलली. ओके बाबा चल बाय, आता रुही घरी वाट बघत असेल माझी, मी येते, अस्मिता बोलली. हो हो बाय, भेटू पुन्हा, काही लागलं तर कॉल कर मला, निसंकोचपणे, प्रेरणा म्हणाली. दोघींनी एकमेकांना बाय केलं आणि अस्मिता घराच्या रस्त्याने निघाली. रस्त्यावर तिला पाणीपुरीची गाडी दिसली. सुधांशूसोबत गाडीवर बाहेर आल्यावर नेहमी वाटायचं पाणीपुरी खावी, पण ही इच्छासुद्धा कधी पूर्ण झाली नाही. चांगलं नसते ते बाहेरचं खाणं, हेच उत्तर असे कायम. अस्मिता गाडीजवळ गेली आणि मनसोक्त पाणीपुरी खाल्ली. हसू आणि तोंडावर हसू असे दोन्ही भाव एकदम आले. घरी रुहीसाठीही तिने पार्सल घेतलं आणि ती घरी आली. मम्मा, मी खूप मिस केलं ग तुला, रुही आल्या आल्या अस्मिताला बिलगली. हे मम्मा, तू काय आणलं ग माझ्यासाठी? पाणीपुरी? ओ वाव, मला खूप आवडते, पण मम्मा बाबा ओरडेल ना आपल्याला. बोलण्याच्या ओघात रुही बोलून गेली. नाही बेटा, नाही रागावणार, खा तू. बोलता बोलता अस्मिताच्या डोळ्यातून अश्रू आले. बघितलं सुधांशू, तुझी दहशत पोरीच्या मनात किती खोलवर रुतली ते, अस्मिता मनातच बोलत होती. अस्मिताने सर्व कामं आटोपली, पण आज तिचं मन थाऱ्यावर नव्हतं. राहून राहून तिला पूर्वाच आठवत होती आणि त्याचबरोबर मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त केलेल्या आठवणीही. अस्मिता रोजच्या प्रमाणे तयार होऊन पूर्वाच्या घरी आली, पण आज त्यांच्या घराला कुलूप होते. अरे हे काय, दाराला कुलूप? कुठे गेली असतील सगळीजण? पण जायचं तर कॉल करून सांगायचं तरी. नसते आले मी, किती दगदग आणि धावपळ करत आले मी. असू दे, निघते मी, अस्मिता स्वतःशीच बोलत होती. ती तिथून निघणारच होती, तितक्यात तिला शर्वरी आणि पूर्वा घराजवळ येताना दिसले. ओ सॉरी हां अस्मिता मॅम, आम्हाला थोडा उशीर झाला, दाराचं कुलूप उघडत शर्वरी बोलली. सगळेजण आत आले. मम्मा, मी फ्रेश होऊन येते, पूर्वा म्हणाली. हो बेटा जा. पूर्वाला जा सांगून शर्वरी अस्मिताला सांगू लागली. आज आम्ही सगळेजण मंदिरात गेलो होतो, पूजा होती. मला वाटलं 10 वाजेपर्यंत आटोपून जाईल आणि तुम्ही यायच्या आधी घरी येऊन जाऊ, पण शेवटी उशीर झालाच. नाही म्हणजे झाला उशीर, पण इतका नाही. पूजा म्हणजे कसली होती? अस्मिताने विचारलं. म्हणून पूजा केली मंदिरात जाऊन, शर्वरी बोलली. कोणाचा, तुमचा का? अरे मग वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला, अस्मिताने विश करण्यासाठी हात पुढे केला. नाही नाही, आज माझा वाढदिवस नाही आहे, शर्वरी. मग? अस्मिता, आज यांच्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे. शर्वरीच्या डोळ्यात पाणी आलं. आम्ही दरवर्षी या दिवशी मंदिरात जाऊन पूजा करतो आणि तिला आयुष्य लाभो, ती आनंदात राहावी म्हणून. ओके. अस्मिताला काय बोलावं सुचतच नव्हतं. शर्वरी डोळ्यांच्या कडा पुसत म्हणाली. अस्मिता मॅडम, तुम्हाला विचित्र वाटलं असेल ना? खरं विचाराल तर हो, कुठल्याच बायकोला हे मान्य होणार नाही की तिचा नवरा कोणा दुसऱ्या मुलीसाठी असं पूजा वगैरे. अस्मिता बोलता बोलता थांबली. पण मी ती दुर्दैवी बायको आहे, शर्वरी म्हणाली. शर्वरी मॅडम, मला तुमच्या मनात खूप काही साठलंय असं वाटतंय. प्लीज मला तुमची मैत्रीण समजा आणि मोकळे व्हा. अस्मिता शर्वरीचा हात पकडत हातात हात घेऊन म्हणाली. शर्वरीने अस्मिताचा हात हळूच दाबला आणि ती बोलू लागली. अगदी खरंय सखी, माझ्या मनात खूप साठलंय ग, कोणाला बोलू शकतही नाही. आतल्या आत घुसमट होते माझी. आपला नवरा अजूनही त्याच्या मैत्रिणीची आठवण करतो, तिला विसरला नाही. यापेक्षा मोठं दुःख काय असणार? मी आणि अमित दोघेही एमटेकला सोबत होतो.
मी कॉलेजमध्ये ब्युटी क्वीन होते. प्रत्येकाला माझ्याशी बोलायचं असायचं. माझ्या एका नजरसाठी मुलं तरसत असायची. फक्त अमित हा एकच मुलगा असा होता जो माझ्याकडे डुंकूनसुद्धा बघायचा नाही. मला त्याचं खूप आश्चर्य वाटायचं की हा असा कसा मुलगा आहे जो माझ्याकडे बघतही नाही. मी माझे काही फ्रेंड कॉलेज कट्ट्यावर बसून अमितची खूप किल्ली उडवायचो. अरे ए अमित, तू मुलगाच आहेस ना की? हा माझा एक मित्र अमितला बोलला. मुलींना त्रास देणे, त्यांची छेड काढणं, त्यांच्या गुणांची स्तुती न करता त्यांच्या फिगरची तारीफ करणे म्हणजे स्वतःला मुलगा समजणे असेल तर असा मुलगा मानण्यात मला कसलाच अभिमान नाही. आणि मुलींच्या मागे न फिरणारा जर गे असेल तर हो, मी गे आहे, अमितने उत्तर दिले. अमितच्या त्या उत्तराने माझा मित्र खजील झाला. पण माझ्या मनात स्पार्क लागला. मला अमित आवडू लागला. मग मी कधी कधी मुद्दाम त्याच्या रस्त्यात यायचे, त्याचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करायचे. कॉरिडॉरवर जर तो समोरून येताना दिसला तर मुद्दाम त्याला धक्का मारायचे. पण त्याच्यावर कसलाच परिणाम होत नव्हता आणि तितके तो मला हवा वाटायचा. मला कुठल्याही परिस्थितीत तो हवा होता. प्रेम करायला लागली होती मी त्याच्यावर. मला लग्न करायचे होते त्याच्याशी. आमच्या कॉलेजमध्ये व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट होणार होता. सगळेजण त्या पार्टीसाठी इन्व्हाइट होते. मी ठरवलं की आज आपण अमितला प्रपोज करायचं. मी त्या दिवशी रेड कलरचा लॉंग गाऊन घातला. खूप सुंदर दिसत होती मी तेव्हा. एक सुद्धा मुलगा नसेल ज्याने मला त्या दिवशी प्रपोज केलं नाही, असा फक्त अमित सोडून. मी त्या दिवशी अमितला प्रपोज केलं. पण त्याने माझे प्रेम नाकारले. माझा इगो दुखावला गेला. मी संतापातच त्या दिवशी घरी परत आले. आता मनात प्रेमाची जागा असूयाने घेतली होती. कुठल्याही प्रकारे तो मला हवा होता. मी एक प्लॅन तयार केला. दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे कॉलेजला जमलो. अरे अमित, तुला पाटील सरांनी क्लासरूम नंबर 20 बोलावलं आहे. माझ्या मित्राने अमितला खोटाच निरोप दिला. अमित तिथे आला, पण तिथे कोणीच नव्हते, फक्त मी सोडून. अमितला कळलं की मीच त्याला मुद्दामून तिथे बोलावलं आहे. तो जायला निघाला तसा मी पळत जाऊन दरवाजा लावला. त्याला परत प्रपोज केलं, विनवणी केली, भीक मागितली, पण तो नाहीच बोलला. मग मी स्वतःचे माझे कपडे फाडले, केस विस्कटवले, ओठांची लिपस्टिक पसरवली आणि जोरजोरात ओरडू लागले. अमित गोंधळला, पण हा सर्व माझ्या प्लॅनचाच भाग होता. माझं ठरल्याप्रमाणे माझ्या मित्रांनी दरवाजा तोडला आणि सगळ्यासमोर वेगळं चित्र निर्माण झालं. अमित दोषी ठरला. मला त्याने नाकारलं म्हणून मी त्याला ही शिक्षा दिली. पण माझ्या या चुकीमुळे त्याला कॉलेजमधून काढून टाकावे असं ठरलं. मग मात्र मी घाबरले. अमितसारख्या स्कॉलर मुलाचं सर्व भविष्य खराब होणार होतं. त्यामुळे मी निर्णय घेतला आणि प्रिन्सिपल सरांना सर्व काही खरं ते सांगितलं. मी मुलगी असल्याने त्यांनी मला रस्टिकेट केले नाही, पण कॉलेजमध्ये माझे पोस्टर लागले आणि सगळ्यांनी सेम असे लिहिले. पण मला त्याने काही फरक पडला. शोधलं, पण तो अमितची माफी मागायची होती. पण अमित कॉलेजमध्ये नव्हता. त्याच्या एका मित्रांनी सांगितले तो समुद्रकिनारी गेलाय. मी धावत पळतच वाट काढत तिथे गेली आणि तो मला दिसला. अमित, मी आवाज दिला. त्याने माझ्याकडे बघितलं. त्याचे डोळे पाणावले होते. मी किती मोठी चूक केली हे तेव्हा मला जाणवलं होतं. अमित, मी चुकले, मला माफ कर प्लीज. काहीच न बोलता अमित तिथून निघाला. मी त्याचे पाय पकडले. मला माफ कर आधी, तर मी तुला जाऊ देईन. उठ शर्वरी, का केलंस तू हे सगळं? माझं प्रेम तू नाकारलं. मी हे सहन करू शकली नाही. तुला मला झुकलेलं बघायचं होतं, शर्वरी म्हणाली. आणि म्हणून तू तुझ्या इज्जतीसोबत खेळलीस. एका मुलीला तिची अब्रू, तिचा आत्मसन्मान खूप महत्त्वाचा असतो आणि तू त्याचाच लिलाव केलास. चीड येते मला तुझी, अमित म्हणाला. मला माफ कर प्लीज, माझ्याशी लग्न कर, माझं प्रेम स्वीकार कर अमित प्लीज. शर्वरी, ते शक्य नाही. मला सोड, मला जाऊ दे. अमित, तू जर नाही म्हटलास तर मी जीव देईन, शर्वरी म्हणाली. शर्वरी, आणि अमितने माझ्या गालात मारले. तुला लग्न करायचे ना माझ्याशी?
तर मग ऐक, तुला मी नकार दिला कारण तूच काय, मला कुठल्याच मुलीशी लग्न करायचं नाही, कारण माझं एका मुलीवर प्रेम आहे, पण ती माझी बायको होऊ शकत नाही आणि मी तिचा सोडून कोणाचाच विचार करू शकत नाही. तिला विसरून जाणं मला या जन्मात तरी शक्य नाही. पण आज तुला लग्न करायचं आहे ना माझ्याशी, तर ठीक आहे, मी करेल लग्न, पण तुला माझ्या एकट्यासोबत लग्न नाही करता येणार. तिच्या आठवणी कायम माझ्यासोबत असतील. चालेल तुला? हो, मी तुला तिच्या आठवणी सकट स्वीकारायला तयार आहे. आणि मग आमचं लग्न झालं की मी माझ्या रूपाने अमितला भुलवेल आणि तो तिला विसरेल पण मी चुकीची ठरले. आज लग्नाला इतकी वर्ष होऊनही ती त्याच्या मनात आहे. मला कळून चुकलं की सौंदर्याच्या तराजूत प्रेम मोजता येत नाही आणि प्रेमापुढे रूप, पैसा काही मोठं नसतं. आणि म्हणून आमचा हा हॉल तिच्या आवडीने सजवला आहे. अमित म्हणतात, जेव्हा कधी चुकून जरी ती आपल्या घरी आली तर हा निळा रंग आणि लिलीची फुलं तिला हे सांगतील की अमित आजही तुझ्यावरच प्रेम करतो. आता शर्वरीचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि ती रडू लागली आणि अस्मिताच्या मोबाईलचे रिंग वाजले. अस्मिताने स्वतःला सावरलं आणि तिने फोन रिसीव्ह केला. हॅलो तायडे, हॅपी बर्थडे. ओके, थँक्स पिहू. पिहू ऐक ना, मी कामात आहे, तुला नंतर कॉल करू? हो चालेल, दी बाय. हो बाय. अस्मिताने फोन ठेवला. आज तुमचाही वाढदिवस आहे? शर्वरीने विचारलं. हो, आज माझा वाढदिवस आहे, अस्मिता म्हणाली. अरे सॉरी हां मॅम, मी माझंच रडगरानं लावून बसले. वाढदिवसाच्या शुभेच्छा मॅम तुम्हाला, असं म्हणून शर्वरीने अस्मिताला मिठी मारली. तितक्यात दारावरची बेल वाजली. शर्वरीने डोळे पुसले. अमित आले असतील, मी दार उघडते, असं म्हणून शर्वरी दार उघडायला गेली. या अमित, आज तुमची आणि अस्मिता मॅमची भेट होईल. त्या घरीच आहेत आता. अमितच्या हातातली ऑफिसची बॅग घेत शर्वरी म्हणाली. शू रॅकमध्ये शू काढून अमित आला. अस्मिताचा रुमाल टेबलाजवळ पडला म्हणून ती खाली वाकली. अस्मिता मॅम, हे अमित माझे मिस्टर, शर्वरी म्हणाली. अस्मिताने रुमाल उचलला आणि ती सरळ झाली. अमित आणि अस्मिताची नजरानजर झाली आणि काही संवाद होण्याआधीच त्यांच्या दोघांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. अमित आणि अस्मिताची नजरानजर झाली. क्षणभर सारं जग स्तब्ध झालं आहे असं वाटत होतं. पक्ष्यांचा किलबिलाट, पृथ्वीचं गोल फिरणं, सगळं थांबलं होतं. फक्त आवाज येत होता मनात उठलेल्या भावनांच्या कल्लोळाचा, त्यांच्या जोरजोरात धडकणाऱ्या हृदयाच्या स्पंदनांचा. शब्द आतुर होते व्यक्त व्हायला, कान वाट बघत होते, पण मेंदू हे सगळं करण्यापासून रोखत होता त्यांना. ते दोन मन एकत्र ऐकायला झाले असतात, तिथे संवाद होण्यासाठी शब्दच लागत नाहीत. न बोलताही डोळे भाव सांगून जातात. तेच अमित आणि अस्मिताचं झालं होतं. अश्रू डोळ्यांच्या कडा ओलांडून बाहेर पडतच होते, पण लगेचच वास्तवाचं भान आलं आणि अश्रू डोळ्यातच धरून अस्मिता तिथून निघाली. अमित हे भरावर जिना चढून त्याच्या बेडरूमच्या खिडकीजवळ आला. काय चाललंय हे शर्वरीला उमगतच नव्हते. ती कधी अस्मिताला आवाज देऊन थांबवत होती तर कधी अमितला. अस्मिता मॅम, काय झालं? अस्मिता मॅम, शर्वरी बाहेरपर्यंत आली, पण अस्मिताने तिच्या हाकेला ओ दिला नाही. शर्वरी आता वरती अमितच्या खोलीत आली. अमित तिथे खिडकीत उभा होता आणि त्याची नजर घरातून बाहेर पडलेल्या अस्मितालाच बघत होती. त्याचं मन त्याला सांगत होतं, अरे अमित, बघतो काय फक्त? थांबव तिला, थांबव, दे आवाज, दे. नाही. अमितने खिडकीत हात लांब केला, पण तोंडातून शब्दच फुटत नाही. फक्त डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले होते. अस्मी, त्याचा कंठ दाटून आला. त्याने त्याचा चेहरा त्याच्या दोन्ही हातांनी झाकला आणि तो रडू लागला. अमितला असं बघून शर्वरीला कळतच नव्हते नेमकं काय झालं. ती अमित जवळ आली. तिने त्याचे हात बाजूला केले, त्याच्या हनवटीला धरून त्याचा चेहरा वर केला. त्याच्या डोळ्यात आज प्रेम दिसत होतं, माया दिसत होती, विरह यातना दिसत होत्या. पण हे तिच्यासाठी नव्हतं. शर्वरीच्या एकदम लक्षात आलं, ही अस्मिता तीच तर नाही. तिने नजरेनेच अमितला विचारलं. तिला कळलं. तिला पटकन खिडकीकडे धावायचं होतं,
अस्मितेला यायचं होतं, पण लगेच वळली. पण अमितने तिला अडवलं. त्याने तिच्या कमरेला त्याचे दोन्ही हात अडकवले आणि तिच्या पोटाशी बिलगून तो रडायला लागला. नको, जाऊ दे तिला, ती येणार नाही. आणि तो अजूनच रडायला लागला. अस्मिता घरातून निघाल्यावर सैरभैर झाली. वाट मिळेल तिकडे जात सुटली. हळूहळू तिला सर्व गोष्टींचा उलगडा होत होता. तो हॉलचा निळा रंग, ती लिलीची फुले, घारे डोळे, तिच्या एकाच गालावर पडणारी खळी, हे सगळे उमगलं होतं तिला. जो भूतकाळ आपण मागे टाकून आलो होतो, आज तोच पुन्हा आपल्या समोर आला. नियती कुठे घेऊन आली आपल्याला? विचाराचं काहूर माजत होतं तिच्या डोक्यात. तिला आवाज ऐकायला येत होते. अस्मी, आय लव्ह यू, आय लव्ह यू अस्मी. लग्न करशील माझ्याशी? अस्मी. तिला आता हा आवाज सहन होत नव्हता. तिने कानावर तिचे हात गच्च दाबून ठेवले होते. तरीही ते आवाज अस्मिताला त्रास देत होते. तिला भोवळ आली आणि ती रस्त्यावर चक्कर येऊन पडली. अमित, अमित एवढे शब्द तिच्या तोंडातून फुटत होते. थोड्या वेळाने अस्मिताने डोळे उघडले. ती हॉस्पिटलमध्ये होती. समोर आई बसली होती. रुही तिचा हात हातात घेऊन तिच्या बाजूला बसली होती. रडून रडून नाकाचा शेंडा लाल करून घेतला होता तिने. आई, काय झालं ग? आपण इथे का आलोत? अस्मिता बाळा, तुला घरी येताना चक्कर आली आणि तू रस्त्यात पडलीस. रस्त्यावरच्या काही लोकांनी तुला इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तुझ्या मोबाईलमधून माझा नंबर शोधून मला संपर्क केला आणि मग आम्ही इथे आलो. अस्मिताला सगळं आठवलं आणि भीतीने तिच्या पोटात गोळा आला. डॉक्टर म्हणाले, तुमचा BP लो झाला होता म्हणून तुला चक्कर आली, पण आता तू बरी आहेस, आपण घरी जाऊ शकतो. आई म्हणाली, आई, काहीच बोलू नको बेटा, तू आराम कर, आपण घरी जाऊ आता. आई म्हणाली. अस्मिता, कविता आणि तिची आई घरी आली. अस्मिताने औषधं घेतली होती. त्याने तिला ग्लानी आली आणि ती बेडवर झोपली. काकू, मी येते, आता थोड्या वेळाने येईल परत, कविता म्हणाली. हो चालेल, तू जा. अस्मिताची आई कविता, हो चालेल, जा तू, अस्मिताची आई म्हणाली. कविता तिच्या घरी निघून गेली. मग अस्मिताच्या आईने झटपट जेवण बनवलं, रुहीला खाऊ घातले आणि तिला झोपवून दिलं. अस्मिताच्या आईला काही कळतच नव्हतं की असं अचानक काय झालं. सकाळी तर चांगली होती. आई, अस्मिताला जाग आली. हो बोल बाळा. आई, मला तुझ्या मांडीत झोपावं वाटतंय ग. अस्मिताच्या आईने अस्मिताला मांडीवर झोपवलं. तिच्या केसातून मायेचा हात फिरवला. आई, मी आता तिथे पूर्वाकडे कधीच जाणार नाही. अस्मिता रडायला लागली. तुला आवडत नाही ना तिथे? मग नको जाऊस बाळा. पण काय झालं नेमकं, सांगशील का आधी? कुणी काही बोललं का तिथे? आईने विचारले. आई, पूर्वा त्याची मुलगी आहे. अस्मिता फुंदून फुंदून रडू लागली. हे ऐकताच आईने तिची मान भिंतीला टेकली. डोळे गच्च मिटले आणि तिच्याही डोळ्यात अश्रू आले. असा समोर होता तो. आई, अगदी एका हाता एवढाच दूर होता तो माझ्यापासून. त्याला बघितल्यावर असं वाटलं धावत जाऊन त्याला मिठी मारावी, घट्ट, खूप घट्ट, इतकी की श्वास गुदमरेल. पण नाही मारली ग आई. पळून आली मी तिथून, पळून आली. अस्मिता बोलता बोलता रडत होती. तितक्यात कविता तिथे आली. पण तिथले वातावरण बघून तिच्या लक्षात आलं की काहीतरी गंभीर झालं आहे. काकू, अस्मिता, काय झालं? तुम्ही दोघी का रडताय? कविताने विचारलं. काही क्षण पिन ड्रॉप सायलेन्स होता. कोणी काहीच बोलले नाही. अरे काय झालं? काय विचारते मी? प्लीज काकू, तुम्ही तरी बोला, कविताने पुन्हा विचारलं. अस्मिताच्या आईने दीर्घ श्वास घेतला आणि ती बोलली. माझ्या अस्मिताच्या नशिबी कधी सुख येणार काय माहीत. सुख येते येते म्हणता निघून जाते. आता कुठे ती सुधांशूच्या आठवणीतून बाहेर येत होती. तोच अमित तिच्या आयुष्यात परत आला. अमित? कोण अमित? अस्मिताच्या तोंडून कधी हे नाव ऐकलेच नाही. अगदी व्यवस्थित गेली होती पूर्वीकडे, मग तिथे भूतकाळ होता तो तिचा. विसरली होती ते त्याला. मला काहीच नीट समजत नव्हतं. प्लीज अस्मिता सांग ना, कविता म्हटली. अस्मिता सांगू लागली.
अमित माझा प्रियकर होता. आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. काय तू आणि प्रेमात? विश्वास बसत नाही. पण अमितशी भेटली होतीस तरी कुठे? कविताने प्रश्न केला. BAच्या फायनल इयरला संपूर्ण जिल्ह्यात प्रथम आले होते. मग मला स्कॉलरशिपच्या आधारे मुंबईला मुंदडा कॉलेजला ॲडमिशन मिळाले. हे कॉलेज हाय क्लास सोसायटीच्या मुलांसाठी प्रसिद्ध आहे. मला माझ्या मार्क्समुळे तिथे ॲडमिशन मिळाले होते. माझा कॉलेजचा पहिला दिवस होता. आजही लक्षात आहे माझ्या. मुळातच माझा सावळा रंग, त्यात मी मिडल क्लास, त्यामुळे माझा तो पेहराव तिथल्या कल्चरला शोभणारच नव्हता. मी फ्रेशस असल्याने रॅगिंग होईल हे मला माहीत होतं. मी मनाची पूर्ण तयारी केली होती. पण कॉलेजमध्ये गेल्यावर सगळा कॉन्फिडन्स लूज झाला होता. मी सरळ खाली मान घालून चालत होते. पण 3-4 सिनियर मुलींना मी दिसलीच. त्यांनी मला इशाऱ्याने जवळ बोलावलं आणि मला बघून कमेंट्स पास करू लागल्या. माझा रंग, माझा ड्रेस, सगळ्यांचीच थट्टा करत होत्या त्या. मला पटकन कोणाला उलट बोलता येत नाही. तेव्हाही नाही बोलता आलं. मला रडायला आलं. हे रिया, स्टॉप दिस नॉनसेन्स. कोणाच्या लुक्सची अशी थट्टा करू नको. डू यू नो हू इज सी? अरे टॉपर मुलगी आहे ती. हे सगळं बोलणारा अमित होता. मी अजूनही खाली मान घालून उभी होती. हे यू, प्लीज अशी अपराधीसारखी नको उभी राहूस. तुला जे कम्फर्टेबल क्लॉथ्स वाटतात तेच घाल आणि वर बघ. अमितने माझी मान वर केली आणि त्याला बघितलं. गोरापान रंग, घारे डोळे, कुरळे केस. मुलंही इतके सुंदर असू शकतात हे त्याला पाहून कळलं. मी बघताच क्षणी त्याच्या प्रेमात पडले. पण त्याला मी आवडेल असं माझ्यामध्ये काहीच नव्हतं. सायन्स साईडचा विद्यार्थी होता आणि मी आर्ट्सची. कशाचाच ताळमेळ नव्हता. पण तरीही मी त्याच्या प्रेमात पडले. अमितला बघताच क्षणी प्रेमात पडले. फर्स्ट साईट काय असतं याचा अनुभव आला होता मला तेव्हा. अमित जितका सुंदर तितकाच रिच आणि हुशार होता. कॉलेजचा CR होता तो, म्हणून त्याला पहिल्याच दिवशी माझ्याबद्दल इतके माहीत होते. कॉलेजमध्ये दिसला की फक्त स्माईल देणे इतकीच आमची ओळख होती. मला आवडला होता, पण आमचं नातं कधी होऊ शकत असा विचारसुद्धा मी केला नव्हता. कारण माझ्या आणि अमितमध्ये खूपच अंतर होते. तो श्रीमंत घरातला मुलगा, तर मी सर्वसामान्य. तो दिसायला एकदम सुंदर, तर मी जेमतेम. कितीतरी मुलींची जान होता तो. मुली कायम त्याच्या मागे असायच्या, पण अमित एक अंतर राखूनच असायचा. इतक्या सुंदर मुलींना तो भाव देत नव्हता, तर माझ्यासारख्या सामान्य मुलीचा काय टिकाव. म्हणून अमितचा विषय मी जास्त डोक्यात ठेवलाच नाही. अमित आणि माझ्यात अंतर होते, पण आमच्यात एक कॉमन होते, ते म्हणजे वक्तृत्व. कॉलेजमध्ये एक स्पीच कॉम्पिटिशन होते, त्यात मी भाग घेतला आणि अमितनेही. तेव्हा मला फर्स्ट आणि त्याला सेकंड प्राइज मिळालं होतं. पण माझ्या स्पीचमुळे तो खूप इम्प्रेस झाला होता. माझं वक्तृत्व कायम प्रभावी होतं आणि त्याचंही. त्यामुळेच कुठलीही डिबेट कॉम्पिटिशन असो की स्पीच असो, आम्ही दोघेही कॉलेजचे रिप्रेझेंटेशन करायचो. संपर्क येत होता तसा तो मला कळत होता. त्यामुळेच आमचं एकमेकांशी मानणं होतं की रूप, सौंदर्य या गोष्टी टिकाऊ नसतात. टिकाऊ असतात ते तुमचे विचार. खूप भारावून गेले होते मी त्याच्यावर. आता आमची ओळख वाढत होती. स्माईलवरून आम्ही आता कॉफी पिण्यापर्यंत आलो होतो आणि हळूहळू मैत्री घट्ट होऊ लागली होती. मी त्याच्यात गुंतत होते, पण स्वतःवर कंट्रोल होता माझा, कारण माझं प्रेम एकतर्फी आहे हे माहीत होतं मला. अमित माझ्याशी भरपूर गोष्टी शेअर करायचा. आज त्याला कोणी प्रपोज केलं, घरी काय काय झालं, सगळं शेअर करायचा तो. मी अडून त्याला विचारायची की कोणी आवडली असेल तर करून टाक प्रपोज. नाही ग अस्मिता, या सगळ्यांना शोभेच्या भावल्या आहेत. पैसे बघून प्रेम करणाऱ्या. पैसे खतम तो प्रेम खतम अशा आहेत ह्या. मला नाही आवडत अशा मुली. मग कशी आवडते मुलगी तुला? एकदम साधी, जे मनात तेच ओठावर. तिच्या डोळ्यात बघितलं ना तर तिचं मन वाचता यावं. इतकी स्वच्छ मनाची, जिला पैसा नको, फक्त मी हवा असेल अशी. मग अजून सापडली नाही का तुला? आणि जर नाहीच मिळाली अशी मुलगी तर तू आहेस ना,
तुझ्याशी करेन लग्न. हां, मी आ वासून बघतच राहिले त्याच्याकडे. ए वेडाबाई, अशी काय बघतेस? गंमत करतोय मी. माझे उघडे तोंड बंद करत तो बोलला. अमित गमतीत बोलला, पण माझ्या काळजाचा ठोका चुकला होता. आमच्या कॉलेजपासून थोड्याच अंतरावर एक जागा होती. खूप शांत, खूप सारे झाडं होती आजूबाजूला आणि एक नदी वाहायची तिथून. पक्ष्यांचा चिवचिवाट आणि पाण्याचा खळखळता आवाज. ती अमितची आवडती जागा. त्याला काही बोलायचं राहिलं की आम्ही तिथे भेटायचो. असेच त्या दिवशी आम्ही तिथे भेटलो आणि तो त्या संतापात नदीच्या किनाऱ्यावर दगडावरून फेऱ्या मारत मारत नदीत दगडे फेकत होता. त्याला समजवण्यासाठी, शांत करण्यासाठी मीही उठले आणि त्याच्या जवळ उभी राहिली. पण कसा कुणास ठाऊक माझा पाय त्या दगडावरून घसरला. मी नदीत पडले. मला पोहता येत नव्हते. पाण्यात पडल्याबरोबर मी गटांगळा खायला लागली. माझ्या नाकात तोंडात पाणी गेलं. एक वेळ असं वाटलं की सगळं संपलं आता. पण तेवढ्यात अमितने पाण्यात उडी मारली आणि मला बाहेर काढलं. माझ्या पोटावर दाब देऊन पोटातील पाणी काढलं. मला तोंडाने श्वास दिला आणि मी शुद्धीत आली. मी डोळे उघडल्याबरोबर अमितने मला घट्ट मिठी मारली. अस्मी, थँक गॉड तुला काही झालं नाही. मी कसा जगलो असतो तुझ्या विना. आणि अमित रडायला लागला. काय झालं होतं आणि काय होत आहे दोघांनाही कळत नव्हतं. पण तो खूप वेगळा अनुभव होता. आम्ही दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. नंतर त्याने मला घरी सोडलं. पण पुढचे 2 दिवस तो कॉलेजला आलाच नाही. माझ्याशी फोनवर सुद्धा बोलला नाही. काय झाले त्याला काहीच कळत नव्हते मला. 2 दिवसानंतर तो कॉलेजला आला. गाडी घेऊन मला म्हणाला, बस गाडीवर, आपल्याला बाहेर जायचं आहे. मला काहीच कळत नव्हतं, पण मी गेली त्याच्यासोबत. तो मला गणपती मंदिरात घेऊन आला. अस्मी, मी गणपती बाप्पाला खूप मानतो. माझी श्रद्धा आहे त्यांच्यावर. आता मी जे काय सांगतोय ते नीट ऐक. अस्मी, आय थिंक आय एम इन लव. ओ वाव, कोण आहे ती मुलगी? क्षणभर कानावर विश्वास झालाच नाही. अरे अमित, मस्करी करतोय का माझी? तू विश्वास करणार नाहीस माहीत होतं मला. म्हणूनच बाप्पाच्या मंदिरात आणलं तुला. यांच्यासमोर खोटं नाही बोलणार मी. इतरांसारखं गोल गोल नाही बोलता येत मला. मला फक्त प्रेम करता येतं. लग्न करशील माझ्याशी? पण हे सगळं असं अचानक. त्या दिवशी जेव्हा तू पाण्यात पडलीस तेव्हा एका क्षणासाठी माझा श्वासच थांबला होता. मला असं वाटलं की तुला हरवून बसलोय मी. तेव्हा मला कळलं मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. हे खरंच प्रेम आहे की आकर्षण हे समजण्यासाठीच तुझ्यापासून लांब गेलो होतो मी. पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय मी. खरंच प्रेम करतो ग तुझ्यावर अस्मी. लव्ह यू. हो, मी लग्न करेल तुझ्याशी. आय लव्ह यू. मग त्यानंतरचे दिवस तर माझ्यासाठी स्वर्गासमान होते. माझा प्रत्येक क्षण त्याने आनंदाने भरून टाकला होता. येवाना कॉलेजमध्ये सर्वांना माहीत झालं होतं की अमितने मला प्रपोज केला आहे. माझी आणि अमितची जोडी त्याच्या मित्रांना फारशी रुचली नव्हती. मी त्याला नेहमी विचारायचे, काय पाहिलं रे तू माझ्यात? तू तर किती छान. आणि मी, तू असं का बोलतेस अस्मी? तू खूप सुंदर आहेस. तुझं बाह्य रूपच नाही तर तू मनानेही तितकीच सुंदर आहेस. म्हणून तर तू मला आवडतेस. अस्मिता बोलता बोलता रडायला लागली. कविता तिच्या जवळ आली. तिने अस्मिताला धीर दिला, थोडं पाणी आणून दिलं. मग इतकंच प्रेम होतं तुमचं एकमेकांवर तर लग्न का नाही केलं मग? कविताने अस्मिताला प्रश्न केला. अस्मिता काहीच बोलली नाही. तिने परत प्रश्न केला, पण आताही उत्तर नाही मिळालं. अस्मिता, बोल ना ग, म्हणजे त्याचं प्रेम खोटं होतं तर? कविता बोलली. नाही, आई बोलली. तसं अस्मिता आणि कविताने आईकडे बघितलं. त्यांनी लग्न का केलं नाही याचं उत्तर मी तुला देते. जेव्हा अमितने अस्मिताला मागणी घातली त्याच दिवशी अस्मिताने मला त्याच्याबद्दल सगळं सांगितलं होतं. तिच्या बोलण्यावरून मला कळून चुकलं होतं की अस्मिता आणि अमित एकमेकांवर खूप प्रेम करतात. अमित ही खूप चांगला मुलगा होता. त्याच्या इतके प्रेम माझ्या अस्मीला कोणी करूच शकत नाही याची खात्री पटली होती मला. म्हणून तर त्या दोघांच्या एकत्र फिरण्यावर, भेटण्यावर मी बंधने लादली नाहीत.
अमित अस्मिताला सोडवायला घरी येऊ लागला. तो जेव्हा आमच्या कॉलनीत यायचा तेव्हा लोक कुजबूज करायला लागले. मी सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होतं. पण एक दिवस माझ्या नंदेचा मला फोन आला. अस्मिताबद्दल कॉलनीतील कुणीतरी तिला काहीतरी माहिती पुरवली होती. ती मला म्हणाली, वहिनी, सासरकडचे सगळे लोक मला नाव ठेवत आहेत. म्हणतायत भाऊ गेला तुझा, पण वहिनी घर भागत नसेल म्हणून मुलीचा वापर करते आहे. श्रीमंत मुलाला नादी लावायचं आणि आपले घर भरून घ्यायचं. आता ही अस्मिता आणि थोड्या दिवसांनी पिहू. मलाही तुमच्याशी नातं ठेवायला नाही सांगितलं. वहिनी प्लीज, हे सगळं माझ्या दादाने जिवंतपणी खूप नाव कमवलं, पण तू मेल्यानंतर खराब करू नकोस ग. आणि तिने फोन ठेवून दिला. हे सगळं ऐकल्यावर माझा जीव जाईल की काय असं वाटत होतं मला. मी माझ्या मुलींना असं काम करायला लावेल. मला काय समजतात लोक. मला माझीच चीड यायला लागली होती. मग मी निर्णय घेतला की अमित आणि अस्मिताला वेगळं करायचं. कारण समाजाला त्यांचं नातं खुपत होतं. समाजाने आखून दिलेल्या चाकोरी बाहेर जाण्याची हिंमत माझ्यात नव्हती. कारण मला अजून 2 मुलांच्या भविष्याची चिंता होती. जर मी अस्मीच्या नात्याला स्वीकृती दिली असती तर त्याचा वाईट परिणाम माझ्या 2 मुलांवर झाला असता. त्या दिवशी जेव्हा अस्मिता घरी आली, आई तुला माहीत आहे, आज अमित आमच्याबद्दल त्याच्या बाबांना सांगणार आहे. तो म्हणत होता की त्याचे बाबाही तुझ्या आईसारखेच आहेत. लगेच तयार होतील ते आपल्या लग्नासाठी. अस्मी, तू माझ्यासाठी काय करू शकतेस? आई, हा काय प्रश्न झाला ग? बोल ना काही पण. जे तू सांगशील ते. अमितला विसरून जा, आई म्हणाली. काय झालं तुला? अशी का बोलतेस तू? माझा निर्णय झाला आहे. अस्मी, आई मी हे नाही करू शकत, मला माफ कर. पण मी अमितला नाही सोडू शकत. अस्मी, आजपर्यंत कुठल्याच आईने तिच्या मुलाकडून त्यांना गर्भात ठेवल्याचं भाडं मागितलं नाही. पण आज मी तुला हे भाडं मागते आहे. अमितला सोडून दे. आई, हे काय मागितलंस ग तू? काय मागितलंस? क्षणभर शांतता पसरली होती घरामध्ये. अस्मिताच्या आईला आता शब्द फुटेनासे झाले. ती थांबली आणि तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अस्मिताच्या आयुष्यामध्ये अमित परतेल का? काय होईल यांच्या आयुष्यामध्ये पुढे? हे पाहण्यासाठी आपल्याला पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया त्याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.